अजित पवारांबरोबर गेले तेच ते आमदार मला वाटतं. पण आपल्या मतदारसंघामध्ये काय चाललंय, काय धोकादायक बांधकामं होत आहेत, काय विकास करायचा त्याच्याविषयी कुठेही काही आपल्याकडे आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदेश दिले चौकशीचे. खरं म्हणजे तुमची चौकशी केली पाहिजे. मुख्यमंत्री काय करतायत तुमची चौकशी केली पाहिजे. तुम्ही आल्यापासून राज्यामध्ये जी दुर्घटनाची मालिका सुरू आहे, भ्रष्टाचारांच्या मालिका सुरू आहेत, हे कालचे बळी हे भ्रष्टाचाराचे आणि बेफिकिरीचे बळी आहे. तुम्ही जे पत्र दाखवलं ते जे अत्यंत गंभीर घटना आहे की साधारण कोट्यवधी रुपये अशा पुलाच्या निर्मितीसाठी पण पत्र देतात ना, मंजूर केलंय, मंजूर केले, तर ते जे झालेले मंजूर झालेले पैसे तरी वापरले गेले नाही, ते कोणाच्या खिशात गेले? पैसे वापरले गेलेले नाहीत, मंजूर झालेले आहेत. मूळ आकडा 8 ते 10 कोटीचा असावा. पण त्यानंतर मंत्र्यांनी ह्याला पत्र द्या, त्याला पत्र द्या, त्याला पहा ना तुम्ही पैसे कुठे गेले. मंजूर झाले आहेत ना. कालच्या पूल दुर्घटनेला आणि कालच्या बळींना अजितदादा पवार जेवढे जबाबदार आहेत तेवढे त्यावेळचे मुख्यमंत्री जे कोणी असतील ते सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा. यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा हवा. हा पैसा कुठे गेला याची चौकशी होणं गरजेचं आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं करावी, ईडीनं करावी. आहे हिंमत तर विचारा. तिकडे धुळ्यामधल्या विश्रामगृहावरती 1,85,00,000 सापडले, त्याच्यावरती फक्त दखलपात्र गुन्हा दाखल होतो. इथे कोट्यवधी रुपयाचा अपहार झालेला दिसतोय. आता अजित पवार काय ते खुलासा करतील ह्याच्यावरती. त्या खुलाशाला काय किंमत नाही. मुख्यमंत्र्यांच्या खुलाशाला हा महाराष्ट्र हिंग लावून विचारत नाही. मुख्यमंत्री खोटं बोलतायत. नाही राऊत साहेब, पण ते जे तुम्ही पत्र दाखवतात 80,000 रुपये मंजूर केले गेले, पण त्या बाबतीतली आणखी काही तुमच्याकडे माहिती आहे का की ऍक्च्युली त्या कामासाठी किती निधी मागण्यात आला होता? आणि माझ्या हिशोबानं 15 कोटी रुपयाचा निधी मागितला आणि 8 कोटी रुपये मंजूर झाला. मंजूर झालेला पैसा त्या पुलासाठी योग्य वेळी वापरला असता, तो पूल उभा केला असता, तर काल 40-45 लोक जे बेपत्ता आहेत त्यांचं कुटुंब हे प्राणाला मुकले नसते ना. अजितदादा पवार काय करतायत? अजितदादा पवार जे नाकानं कांदे सोलतायत ना, याच्या अंगावर जा, त्याच्या अंगावर जा, ह्याला दम द्या, त्याला दम द्या. कोण आहे ते? माणसांचे बळी तुमच्या राज्यात गेले आहेत. तुम्ही नैतिक जबाबदारी तरी घ्या. हो सांगा चूक झाली म्हणून. मुख्यमंत्री काय सांगतायत? पण छत्रपतींचा जो पुतळा आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर चबुतरा जो त्याचं नुकसान जे झालेलं आहे त्याबद्दल आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एक लक्षात घ्या, त्या विभागाचे जे आमदार आहेत कारण तिथे परत सार्वजनिक बांधकाम खातं आणि सगळे त्यावेळेसही रवींद्र चव्हाण तिथे गेले होते. प्रत्येक ठिकाणी रवींद्र चव्हाणांचंच नाव येत आहे. जिथे जिथे अशा प्रकारचे अपघात, घातपात आणि प्रसंग घडले आहेत तिथे यांचीच नावं येत आहेत. कोण आहेत त्या भागाचे आमदार आणि मंत्री? जिथे पुतळा आहे त्यांनी त्या अरबी समुद्रात उडी मारली पाहिजे प्रायश्चित म्हणून. त्यांनी उडी मारली पाहिजे अरबी समुद्रात प्रायश्चित म्हणून. जे कोणी असतील ते ज्या कोणी त्याचं उद्घाटन केलं, ज्या कोणी तो उत्सव साजरा केला